बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय। तो सुविचार व विचार पूर्ण ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, एखाद्या गटात, भावकीत किंवा समाजात तेव्हाच माणसे एकत्र येतात जेव्हा त्यांचे विचार आचार जुळतात आणि ते एकाच दिशेनं कार्य करत असतात। आणि जर विचार आचार जुळले नाही तर एका दिशेने काम करत नाही आणि विभक्त राहिल्याशिवाय राहत नाहीत बांधवांनो। उदाहरणार्थ, एका गावामध्ये 2-4 9-10 तरुणे एकत्र राहून काम करत होते। त्यातील 4-5 जण हे विभक्त झाले, कारण त्यांचे विचार जुळत नव्हते। त्यांचे विचार न जुळण्याचं कारण म्हणजे त्यांना असं ठरवलं होतं एकांकीनं की आपण आपला जो चौक आहे त्या चौकामध्ये महामानवाचा फोटो लावूया। दुसऱ्याने असं ठरवलं की आपल्या जे महामानव आहेत त्यांच्या गुरु आहेत त्यांच्या सुद्धा लावूया, असं त्याने ठरवलं। 4-5 जणांनी ठरवलं एकाच लावूया आणि दुसऱ्याने ठरवलं की सर्व यांच्या गुरु सकट लावूया। या एका गटाचं नाही पटलं आणि दुसऱ्या गटाचं नाही पटलं, म्हणून ते विभक्त झाले। विभक्त झाल्यामुळं त्यांच्यात फूट पडली आणि दोघांचंही कार्य अधूर राहिलं। मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिनी एवढं, विचारानं आचार्यानं माणसं एकजूट करा, त्यांना आपले विचार पटवून सांगा आणि आपलं जे ध्येय पूर्ण करा, नसता अशी फूट पडू शकतं। एवढं ठिकाणी सांगतो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं वाटलंय तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा। म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पुढे जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या कामा पडेल। म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं। एवढं ठिकाणचं म्हणणं, धन्यवाद पुन्हा व्हिडिओ बद्दल।